तर नमस्कार पब्लिक, आपलं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपला अकाउंटचा पेपर होता म्हणून आपण गेलो होतो पेपर द्यायला। ह्या दोन कार्यकर्त्यांना बघून मला असं वाटत होतं आता 100% टॉप करायला बसल्यात। पेपर देऊन बाहेर आल्यानंतर कळालं आपण रात्रभर झोपण्या जागी अभ्यास केला असता तर कमीत कमी पास होण्या मार्काचा तरी पेपर लिहून आलो असतो। बाहेर आल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांनी मिटिंग घेतली आणि ठरवलं ज्या दिवशी रिझल्ट आहे त्या दिवशी डायरेक्ट घरातनं गायब व्हायचं, नाही तर आपल्याला कायमचं गायब करायला बसल्यात। तिथून कल्टी मारली आणि डायरेक्ट आपण चेतन शेठ बरोबर निघालो होतो शिरूरला। म्हणलो आपण तर काय आता 12वी पास होऊ शकत नाही, कारण की आपली पद्धतशीर लागलेली आहे। आता आपल्याला अशीच काहीतरी काम करावं लागणार, म्हणून चेतन शेठ बरोबर जाऊन जरा मार्गदर्शन घेत होतो चेतन शेठचं। तेवढ्यात गाडी सुद्धा म्हणली मला भूक लागली, मग काय चेतन शेठला म्हणलो जरा तिला बघा तिच्या पोटा पाण्यात। आता उन्हाळा चालू आहे म्हणून तिला डिझेल घेतलं पाजून आपण निघालो पुढल्या रस्त्याने। आपल्या मेन ठिकाणी आल्यानंतर कार्यकर्त्यांनी मस्तपैकी घेतलं खाली करून आपण निघालो होतो माघारी। जाता जाता कार्यकर्ता म्हणला तुम्हाला मी घेऊन आलो, म्हणलं आता तुम्हाला जरा रसबीस पाचतो जरा उसाचा। तेवढ्यात वैभव शेठला कस्टमर केअरचा फोन आला होता। कार्यकर्ता कस्टमर केअर वाल्यावर एवढा हसून बोलतोय म्हणजे कस्टमर केअर वाला ओळखीचा हाय वाटतं वैभव शेठच्या। कार्यकर्त्याच्या डोक्यात होतं ही बरणी गायब करायची, पण रसवंतीवाला सारखाच बघत होता, त्यामुळे बरणी काय गायब केली नाही। आला होता रस घेतला पिऊन। तुम्ही घ्या ब्लॉगला लाईक करून। भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये। आपला ब्लॉग असाच पाहत राहा। धन्यवाद।